या घडीची महत्त्वाची बातमी आणखीन एक समोर येते। उपसभापती नीलम गोरे यांनी महिला आयोगाच्या प्रश्नासंदर्भात चर्चा करण्याकरता जी बैठक बोलावली आहे त्या बैठकीला आता सुरुवात झाल्याची थेट दृश्य आपण या क्षणी पाहूया। ही थेट दृश्य आहेत। आता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा या बैठकीकरता उपस्थित। पुण्यात झालेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या या बैठकीला आता सुरुवात झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा या बैठकीकरता उपस्थित। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, उपसभापती नीलम गोरे यांनी महिला आयोगाच्या प्रश्नांसंदर्भात आयोजित बैठकीला सुरुवात झालेली आहे। नक्कीच लागवी एकंदर वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगावरती अनेक आरोपांची आपल्याला राळ उठताना पाहायला मिळाली। त्यानंतर कुठेतरी आता प्रशासकीय पातळीवर कुठेतरी आता संपूर्ण घडामोडी हालचालींना वेग वाढलेला आहे आणि एकंदर नीलम गोरे यांनी तात्काळ ही बैठक बोलवली आहे। त्यामध्ये स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर पोहोचल्या आहेत। त्यासोबत त्यांनी अंजली दमानी या ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा अनेक आरोप केलेले आहेत, त्यांना सुद्धा या बैठकीत बोलवलेलं आहे आणि एकंदर सध्या ही बैठक सुरू आहे। मात्र दुसरीकडे जर पाहिलं तर कुठेतरी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ जे आहे ते राजभवनावरती पोहोचलेलं आहे आणि एकंदर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सध्या ते करत आहेत। एकंदर या संपूर्ण दोन घडामोडी सध्या आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये महिला आयोगावर कारवाई होते का किंवा रुपाली चाकणकर यांना पदावरून हटवण्यात येतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। लागवी भूषण, या बैठकी अंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत। मग तो प्रश्न हुंड्या संदर्भात असू दे, महिला आयोगात सध्या असलेल्या प्रकरणांसंदर्भात असू दे किंवा इतर महिला सुरक्षेसंदर्भात। अगदी काल लोकशाही मराठीनं उपस्थित केलेला ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशवीचा मुद्दा देखील या बैठकी अंतर्गत चर्चेला जाण्याची शक्यता आहे। भूषण, नक्कीच लागवी सध्या राज्यामध्ये अनेक महिलांचे अनेक गंभीर प्रश्न जे आहेत आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात। एकंदर वैष्णवी हगवणीचं हुंडा प्रकरण असेल किंवा अगदी बीडमधील ज्या ऊस कामगार महिला आहेत त्यांच्या संदर्भातील विषय असेल, असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये महिला आयोग कुठेतरी अपयशी ठरला आहे का अशा प्रकारे सवाल सध्या विरोधक आक्रमकपणे विचारत आहेत। त्यामुळे कुठेतरी महिला आयोगच्या अध्यक्षा सध्याच्या विद्यमान अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई करावी, यांना हकलण्यात यावं, यांची हकालपट्टी करावी अशी मागणी सध्या जोर धरताना पाहायला मिळत आहे। त्या संदर्भामध्ये सध्या महाविकास आघाडीचं महिलांचं शिष्टमंडळ जे आहे, महिला नेत्यांचं शिष्टमंडळ ज्यामध्ये सुषमा अंधारे आहेत, किशोरी पेडणेकर आहेत, रोहिणी खडसे आहेत आणि एकंदर खासदार वर्षा गायकवाड या सुद्धा त्यामध्ये आहेत आणि एकंदर सध्या शिष्टमंडळ हे राज्यपालांची भेट घेत आहे आणि राज्यपालांकडे या संदर्भात मागणी करत आहे। त्यासोबतच नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा या संदर्भात बैठक बोलावली आहे। त्यामध्ये स्वतः महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित आहेत। एकंदर या संपूर्ण बैठकीत सध्या चर्चा होत आहे आणि एकंदर महिला आयोग या संदर्भात अपयशी ठरलंय का किंवा या संदर्भात महिला आयोग पुढे काही कारवाई करणार या संदर्भात चर्चा होत आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर कारवाई होते का किंवा यांना पदावरून हटवण्यात येतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मग सध्या या बैठकी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लागवी निश्चित। भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।